हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी आणि झणझणीत अशी शेंगदाण्याची आमटी। तुम्ही याला शेंगदाण्याचं झिरकं पण म्हणू शकता। चला तर मी रेसिपीला सुरुवात करूया। लागणारं साहित्य बघूया। एक मोठी वाटी शेंगदाणे, खिसून घेतलेलं खोबरं एक छोटी वाटी, 2 ते 3 चमचे तीळ, 1 चमचा भर धने, लसणाच्या पाकळ्या, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊया। कढई गरम झाली की त्यात शेंगदाणे टाकून भाजून घ्यायचे। भाजून झालेत आता शेंगदाणे साल काढून घेऊया अशा पद्धतीने। त्याच कढईमध्ये किसलेलं खोबरं टाकून घ्यायचं आणि हलक्या हाताने हलवत राहायचं। सोबतच 2 ते 3 चमचे तीळ आणि 1 चमचा भर जिरे टाकून घ्यायचे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, भरपूर अशा हिरव्या मिरच्या, कारण ही आमटी झणझणीतच छान लागते। आता हलक्या हाताने हे सगळं कोमट होईपर्यंत भाजून घ्यायचं। भाजून घेत असताना गॅस बारीक ठेवायचा। आता आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊया। साल काढून घेतलेले शेंगदाणे, भाजलेले मसाले, भरपूर अशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं। वाटून घेत असताना एकदम बारीक वाटायचं अशा पद्धतीने, त्यामुळे आमटी छान अशी दाटसर होते। वाटण तयार झालंय। आता आपण आमटीला फोडणी टाकून घेऊया। कढईत थोडंसं तेल घ्यायचं आणि जिरे टाकायचे। जिरे छान फुलून आले की वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आणि एकजीव करून घ्यायचं। वाटण तेलामध्ये एकजीव झालंय। आता थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत बारीक गॅस करून एकसारखं फिरवत राहायचं। मसाला छान भाजलाय आता आणि तेल पण सुटलंय बघा। आता पाणी टाकून घेऊया। मी वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून ह्यात टाकलंय। तुम्हाला जशी हवी तितकी पातळ आमटी तुम्ही करू शकता। 5 ते 7 मिनिट बारीक गॅसवर आमटी छान उकळवून घ्यायची। उकळी आली की चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। तयार आहे आपली मस्त अशी झणझणीत शेंगदाण्याची आमटी। आता सर्विंग बाउलमध्ये गरमागरम आमटी आपण सर्व करून घेऊया। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी तयार झाली आमटी। मस्त गरमागरम पोळी सोबत किंवा भाकरी सोबत चुरून खायला एक नंबर लागते। भाजीला जेव्हा घरात काहीच नसतं त्यावेळेला अशी झटपट तयार होणारी शेंगदाण्याची आमटी तुम्ही नक्की ट्राय करा। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।